हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी मीरा रोडमध्ये आली आहे आणि आम्ही आता कुठे चाललोय ते आता मुलांकडूनच तुम्ही ऐका। वेलकम टू न्यू ब्लॉग। आपण जात आहे गेम झोनला। मग आपण गेम झोनला जात आहे। अजून कशाने जात आहे? ऑटोनी। मग त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे आपण तिकडे मिळालो नाही। माझी मम्मी राहते, माझा भाऊ राहतो, माझा सिद्धू दादा राहतो, माझी आतू, माझी आई, माझा भाऊ, मी जाते, मोठा भाऊ विरू, मी माझे पप्पानी जात आहे। मीरा रोड मधील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या कला दालन ह्या ठिकाणी आपण आता आलो आहोत। तिथे अगदी फ्री मध्ये जे आपण गेम्स बघण्यासाठी आपण मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जाऊन जास्तीचे पैसे पे करतो ना, इथे ते पैसे पे न करता आपल्याला अगदी फ्री मध्ये बघा ते अंकल आता आपल्याला सांगत आहेत की फ्री आहे, जा आणि बघून या म्हणू शकतो म्हणून। अगदी फ्री मध्ये आपल्याला इथे लहान मुलांचे गेम्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे बघण्यासारखं असं आहे। खूप छान आहे। तुम्हालाही जर यायचं असेल तर नक्की एकदा इथे येऊन बघा आणि तुम्हीही छान असा आनंद घ्या। अजून मी इथे चालतोय। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन असे ह्या ठिकाणाचे नाव आहे आणि छान असं हे ठिकाण आहे। लहान मुलांना तुम्ही अगदी सॅटर्डे संडेच्या दिवशी असं वेळ काढून इथे फिरायला घेऊन येऊ शकता आणि तिथे आपल्याला स्वतःलाच विश्वास होत नाही की हे सगळं फ्री मध्ये आहे म्हणून। आपण आता गालत जाणारे जात आहे आपण गेम झोन मध्ये। आता बघा काय हाल होला तुमचा। तिथे किती सारी गेम्स आहे, खेळायला पण भेटणार। खरं शेंशी का मग आता बघा लहान मुलांसाठी बघा गेम झोन। तिथे छान असे गेम आहेत सर्व प्रकारचे। मुलं तर आधी आतमध्ये जाऊन घाबरली, त्यांना असं वाटलं काहीतरी आहे घाबरण्यासारखं, कारण की जे झाड आहे ना त्याचं म्हणजे ते बोलत होतं त्या मुलांशी झाडं वाचवा, झाडे लावा असं ते मुलांना संदेश देत होता। मुलांना आधी वाटले की ते घाबरण्यासारखं आहे म्हणून मुलांनी जवळ जाऊन बघितलं आणि ऐकलं ते व्यवस्थित। तेव्हा त्यांना कळलं की ते झाडांची आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते सांगितलेलं आहे। बाकीचे सगळे गेम होते, स्क्रीनवरचे गेम होते, परत स्लाइड्स वगैरे होते तिथे छान छान असं सिद्धांत मी पूर्ण ऐकलं तिथे काय बोलतायत ते। माझी 2 नंबरची वहिनी आहे ना, ती वहिनी घेऊन आली आम्हाला, नाहीतर आम्हाला माहितीच नव्हतं हे कुठे आहे काय आहे आणि माहिती पण पडलं नसतं, कधी बघायलाही मिळालं नसतं। पण थँक्यू त्या वहिनीला की ती आम्हाला इथे घेऊन गेली आणि छान वाटलं। मुलांनी खूप एन्जॉय केला। स्लाइड्स वगैरे पण आहेत छान। तुम्ही नक्की तुमच्या मुलांना घेऊन जा। म्हणजे मी तर पहिल्यांदा असं बघितलं, आपण गार्डन वगैरे असतं म्हणजे फ्रीमध्ये, पण असं काही असेल ते तिकीट तर लागतंच नक्की। पण इथे मी पहिल्यांदा बघितलं की तिथे 1 रुपया तिकीट न लागता छान असं पूर्ण बघता येतं आणि छान वाटतं मनाला। मुलंही एन्जॉय करतात आणि आपल्यालाही बघण्यात छान वाटतं। पण काय माहिती स्क्रीन वगैरे किती दिवस सर्वजण फ्रीमध्ये असल्यावर मग कोणीही गर्दी करतं आणि मग ते किती दिवस चांगलं ठेवणार आहे, कारण किती दिवस
कसं खराब करतील हे सांगता येत नाही, कारण की मोफतच्या गोष्टी असतात ना त्याची कोणाच कदर करत नाही. स्क्रीन्स वगैरे मी लावलेल्या आहेत. इथे सिद्धांत म्युझिक ऐकत होता. तिथे अशी ना छान असं म्हणजे निसर्गाचा आवाज आहे, तिथे चिमण्यांचा, पक्ष्यांचा आवाज, झाडांचा आवाज, पाण्याचा आवाज असा होता. तो बोलला बघ मम्मी कसं रिलॅक्सिंग साऊंड आहे ते, तू पण ऐकून बघ. मी पण ऐकून बघितलं, आम्ही सर्वांनी ऐकलं. खूप छान असं वाटत होतं ऐकून. यानंतर आता मुलांनी स्पेसमध्ये एंट्री केल्यासारखं त्यांना वाटत होतं. ते ॲस्ट्रॉनॉट आणि सर्व म्हणजे सर्व काही होतं छान असं. इथे मुलांनी सर्व काही माहिती घेतल्यानंतर आणि एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. आणि ते म्हणजे सर्वांसाठीच आहे, सर्वांसाठीच असं छान असं कला दालन म्हणून आहे, तिथे आम्ही निघालो. मुलांना इथून निघावंसंच वाटत नव्हतं बाहेर. मग फर्स्ट फ्लोअरवर आम्ही गेलो आणि तिथे फर्स्ट फ्लोअरवर कला दालन हे होतं.
आपल्या सर्वांची श्रद्धा शांत. जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या माळी वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे. बघूनच छान वाटतं इथे वातावरण. चाळीचं सर ही बिल्डिंग्सला येणारच नाही. तिथले नातेवाईक, तिथला आवाज, तिथला गाजावाजा खूप छान होता. आणि तसंच आता ह्या चाळीमध्ये गेल्यावर असं वाटलं की आम्ही आमच्याच चाळीत आले की नाही. बघा परी आणि विरू कसे बसलेत तिथे. खूप छान देखावा लावला आहे. म्हणजे कुठेही बघायला मिळालं नसतं असं. म्हणजे मुलांना आता बिल्डिंग्स वगैरे सगळं माहिती आहे, चाळी माहिती नाही जास्त सर्वांच्या मुलांना आपल्याला. तर आपण तिथे घेऊन गेलो ना तर मुलांना खरोखर एन्जॉय करता येईल की हा चाळ लाईफ पण किती छान होती. आमच्या मम्मी पप्पाने जी लाईफ जगली ना ती किती छान होती असं त्यांनाही बघता येईल. आणि खरंच खूप छान आहे बघा. प्रत्येक असं की दारावर काय ठेवलं आहे काय नाही, खिडक्यांचे पडदे, दारांचे पडदे, झाडांच्या कुंड्या, कचऱ्याचे डबे वगैरे सगळं असं छान ठेवलेलं आहे. सर्व घरातून आहे ना आवाज येत होता असं बोलण्याचा. स्क्रीन तिथे लावलेल्या होत्या असं खरंच वाटत होतं की खरोखरच आपण कोणतरी बोलतोय. सोडून आम्ही आधी चाळीत राहायचो. मग तिथे बिल्डर आला आणि चाळ तुटली. तर चाळ आम्हाला सोडून आता 14 वर्ष पूर्ण झाले. 14 वर्ष पूर्ण झाले. आणि त्यानंतर मम्मीला हे असं दिसल्यानंतर मम्मी म्हटली आपली चाळ आहे असं वाटते. बघा इथे हे घर दिसल्यावर मी जास्त फोकस केला. आमच्या साडीला फॉल बिडिंग करून मिळेल, म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून मिळेल. हे मी माझ्यासाठी म्हटलं हे घर माझं आहे, कारण की मी तेच काम करते म्हणून म्हटलं हे घर माझं आहे. वाटतच नव्हतं की म्हणजे हे मिनिचर म्हणजे छोटे छोटे घरं आहेत असं वाटत होतं आपण खरोखर चाळीमध्ये आलो आहोत असं वातावरण वाटत होतं. नक्की एकदा ते म्हणजे तुटण्याच्या आधी, ते खराब होण्याच्या आधी नक्की तिथे जाऊन एकदा भेट द्या. आणि तुम्ही ते अनुभव किती छान असं केलेलं आहे ते. त्याला म्हणजे नाव असं साजेसच दिलेलं आहे, कला दालन. खरोखर खूप छान अशी कला त्यांनी दाखवली आहे याच्यातून. घरातली भांडणं, घरात काय वाद चालले आहेत काय नाही, ते सर्व छान दिसते ना. आमच्या इथे घरगुती जेवण बनवून मिळेल. माझी वहिनी सांगते हे घर माझं आहे म्हणून.
नव्हतं